जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. आजपर्यंत आपण 60 भाग पाहिले. 60व्या भागामध्ये आपण पाहिलं की धर्मग्रंथ हे प्रमादित आहेत, हे असे मानणे म्हणजे अधम्म होय. भाग पुढचा, पुस्तकातील भाग 5वा, सद्धम्म म्हणजे काय. सद्धम्माचे कार्य. मनाची अशुद्धता दूर करणे हे सद्धम्माचे कार्य होय. एकदा तथागत हे श्रावस्तीस विहार करीत असताना कोसलराजा प्रसेनजित तेथे आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागतांच्या जवळ गेला. सकाळी नगरात प्रवेश करून आपले अदरतिथ्य स्वीकारावे अशी त्याने तथागतांना विनंती केली. यामध्ये त्याचा हेतू लोकांना भगवान बुद्धांचे सर्वोत्तम असे दर्शन घडावे, त्यांचा धम्म कळावा, त्यांच्यावर श्रद्धा बसावी असा होता. भगवान बुद्धांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्खू संघांसह नगरात प्रवेश केला आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाले. भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या जनसमूहासमोर त्यांनी धम्मोपदेशाला प्रारंभ केला. यावेळी त्या जनसमूहात 2 व्यापारी त्यांचे प्रवचन ऐकत होते. त्यांपैकी एक मनात विचार करू लागला, असल्या धम्मसिद्धांताचा उपयोग सार्वजनिक रीतीने घडवून आणावा. यात राजाची किती उदारता आढळून येते, किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत हे. दुसऱ्या व्यापाऱ्याच्या मनात विचार आला, असल्या माणसाला धम्मोपदेश करायला येथे आणणे यात राजाचा किती मूर्खपणा आहे. जुंपलेले बैल जे वाहन ओढीत असते त्या वाहनाला बांधलेल्या गायीचे वासरू गायीच्या मागे मागे जाते आणि जात असताना हंबरत असते. त्याप्रमाणे भगवान बुद्ध या राजामागून जात आहेत. ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या धर्मशाळेत उतरले होते तेथे एकत्र आले. मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चातुर्माराजिक देवतांनी म्हणजे स्मृतिसंकल्पांनी संयमित आणि संरक्षित ठेवले. उलट दुसरा मात्र पिशाच्याने पिसाळल्याप्रमाणे एकसारखा पीत राहिला. शेवटी गुंगी आल्याने तो गुत्त्याच्या जवळच्या रस्त्यावरच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी पहाटेस तो रस्त्यावर पडलेला व्यापारी गाडीवानाला अंधारात न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि तेथेच मरण पावला. पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्याच्यापुढे गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनावर बसवण्यात आले. यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेल्या त्या विलक्षण कलाटणीविषयीचे विचार मनात आणून तो भगवान बुद्धांकडे गेला आणि त्यांनी त्याच्या देशात येऊन त्याच्या प्रजेला उपदेश करावा यासाठी त्यांना आमंत्रण दिले. त्यावेळी त्या जगदवंद्य बुद्धांनी त्या दुष्टबुद्धी व्यापाऱ्याच्या मृत्यूचे आणि त्या सुबुद्धी व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण प्रजेला सांगितले आणि म्हटले, मन हे सर्वांचे मूळ आहे, मन हे स्वामी आहे, मन हे कोणत्याही कर्माचे कारण आहे. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि त्याचे कार्य दुष्ट बनतात. अकुशल कर्मामुळे उद्भवलेले दुःख ज्याप्रमाणे रथाचे चाक रथाच्या घोड्याच्या मागे जाते त्याप्रमाणे दुष्ट कर्म त्याचा पाठपुरावा करीत असतात. मन हेच सर्वांचे मूळ आहे, मन हेच स्वामी आहे. मन हे कोणतेही कर्म करण्यापूर्वी योजना तयार करीत असते. जर माणसाचे मन अशुद्ध असेल तर तो माणूस जर माणसाचे मन शुद्ध असेल तर तो माणूस शुद्ध बाबी बोलतो आणि चांगले कार्य करतो आणि अशा सदाचारापासून उद्भवणारे सुख माणसाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसाच्या मागे मागे जात असते. हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धांची धम्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्यांचे उपासक बनले. जगाला धम्मराज्य बनवणे हे सद्धम्माचे कार्य होय. धम्माचे प्रयोजन काय आहे? भिन्न धर्मांनी या प्रश्नांची भिन्न भिन्न उत्तरे दिली आहेत. माणसाला ईश्वरप्राप्तीच्या मार्गी लावून
त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्त्व शिकविणे हे धर्माचे प्रयोजन आहे, असे सामान्यपणे वरील प्रश्नाला उत्तर दिले जाते. बहुतेक धर्म 3 प्रकारची राज्ये असल्याचे सांगतात. एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात, दुसऱ्याला पृथ्वीचे राज्य म्हणतात आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात. असे म्हणतात की स्वर्गाच्या राज्यावर ईश्वराचे शासन चालते, नरकाच्या राज्यावर सैतानाचे राज्य चालते. इहलोकीच्या राज्यासंबंधी वाद आहेत. ते सैतानाच्या वर्चस्वाखाली नसते, त्याप्रमाणेच ईश्वराचाही त्यावर पूर्ण अधिकार नसतो. परंतु एक दिवस देवाचा पूर्ण अधिकार होईल अशी आशा करूया. काही धर्मांमध्ये स्वर्गाच्या राज्याला धर्मराज राज्य असल्याचे मानले जाते, कारण ते प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली आहे. इतर काही धर्मानुसार स्वर्गाचे राज्य पृथ्वीवर असत नाही, ते फक्त स्वर्गाचेच दुसरे नाव आहे. जो कोणी ईश्वर किंवा त्याच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवील त्यालाच तेथे पोहोचता येते. स्वर्गलोकी जाणारे तेथे पोहोचतात तेव्हा जीवनातील जेवढे भोगविलास आहेत व त्यांची साधने आहेत त्या सर्वांची तेथे त्यांना प्राप्ती होते. सर्व धर्म असाच उपदेश देतात की ह्या स्वर्गराज्याची प्राप्ती हेच प्रत्येक माणसाचे ध्येय असावे आणि ते कसे साधावे हे सांगणे त्या धर्माचे कार्य असते. धर्माचा उद्देश काय आहे याला भगवान बुद्धांचे उत्तर अगदी वेगळे होते. जीवनाचा उद्देश कोण्यातरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे भगवान बुद्धांनी लोकांना सांगितले नाही. त्यांचे म्हणणे असे होते की इहलोकीचे धम्माचे राज्य होय आणि त्याची प्राप्ती धम्मशील आचरणाने येथेच घडते. त्यांनी लोकांना असे सांगितले की जर तुम्हाला दुःखाचा अंत करायचा असेल तर प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी धम्मानेच आणि न्यायानेच वागले पाहिजे आणि तेव्हाच या पृथ्वीवर धम्मराज्य स्थापन होऊ शकेल. या विशेषतेमुळे त्यांचा धम्म इतर सर्व धर्मापासून वेगळा आहे. त्यांचा धम्म पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता यांच्यावर भर देतो. भगवान बुद्धांनी या त्रयीवरच आपला धम्म का आधारला? कारण हा एक असा जीवन मार्ग आहे ज्याच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो. एक माणूस हा दुसऱ्या माणसासोबत जो अनुचित व्यवहार करतो त्यालाच परिणाम म्हणून दुःख निर्माण होते. एका माणसाचा दुसऱ्या माणसासोबत जो अनुचित व्यवहार आहे त्याचा नाश धम्मानेच होऊ शकतो आणि त्यामुळे दुःखाचाही नाश होतो. म्हणूनच धम्माने नुसता उपदेश करून भागणार नाही, तर त्याने माणसाला आपल्या जीवनात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे, असे भगवान बुद्ध म्हणतात. ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसविण्यासाठी धम्माला इतरही काही कार्ये करावी लागतात. धम्माने माणसाला आचरण्यास योग्य कुशल कर्म, शुभकर्म कोणते हे ओळखण्याची आणि त्या आधारे आचरण करण्याची शिकवण दिली पाहिजे. धम्माने आचरण्यास अयोग्य म्हणजेच अकुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि ते टाळण्याचे शिकवले पाहिजे. धम्माच्या या 2 कार्यांशिवाय अतिशय महत्त्वपूर्ण असे धम्माची इतर कर्तव्ये देखील भगवान बुद्धांनी सांगितलेली आहेत. धम्माचे पहिले कार्य म्हणजे माणसाचा स्वभाव आणि नैसर्गिक प्रवृत्ती यांना वळण लावणे, म्हणजे त्याला सुसंस्कृत करणे हा होय. ही गोष्ट प्रार्थना करण्यापेक्षा भिन्न प्रक्रिया आहे. ही व्रत, वैकल्ये वगैरेपासून भिन्न प्रक्रिया आहे. ही यज्ञबळी वगैरेपासून भिन्न प्रक्रिया आहे. देवदह सुत्तात जैन धर्माची चर्चा करताना भगवान बुद्धांनी हा उद्देश स्पष्ट केला आहे. जैन धर्माचे संस्थापक ज्यांना मानतात त्या तीर्थंकर महावीरांचे असे म्हणणे होते की सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दुःखकर अनुभव जे माणूस या जन्मी भोगतो हे गतजन्मी केलेल्या कर्मांचे फळ होय. असे असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्मांचा नाश केला असता आणि नवी दुष्कर्म न केल्याने भविष्यकाळात भोगायचे काहीच शिल्लक राहत नाही. भविष्यकाळात भोगायला लावणारे दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो.
जेव्हा दुःखाचा नाश होतो तेव्हा सुखदुःख अनुभव करण्याची शक्ती म्हणजेच वेदना याचाही विनाश होतो. जेव्हा वेदनेचा क्षय होतो तेव्हा सर्व दुःखाचेच मुळापासून उच्चाटन होते. अशी निगंठनाथांची म्हणजे जैन धर्माची शिकवण होती. यावर भगवान बुद्धांनी असा प्रश्न केला की तुम्हाला असे सांगता येईल काय की या दुष्ट वृत्तीचा येथे आता उच्छेद झालेला आहे आणि तिथे सत्प्रवृत्तीची स्थापना झाली आहे. याचे उत्तर नाही असेच मिळाले. तेव्हा भगवान बुद्धांनी असा आक्षेप घेतला, तर मग पूर्वजन्मीच्या दुष्कर्मांचा प्रवाहाचा आणि नव्या दुष्कर्मांना न करण्याचा काय फायदा? जोपर्यंत तुम्ही दुष्ट प्रवृत्तींना सत्प्रवृत्तींमध्ये बदलण्याचे मनास शिक्षण देत नाही तोपर्यंत काय फायदा? भगवान बुद्धांच्या मते हा त्यावेळच्या कोणत्याही धर्मातील एक गंभीर दोष होता. सत्प्रवृत्ती किंवा शुभसंस्कार हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. हेच कारण आहे की ज्यामुळे भगवान बुद्धांनी चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या प्रवृत्तीला सुसंस्काराद्वारे वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे. धम्माचा जो दुसरा उद्देश ज्याला भगवान बुद्धांनी फार महत्त्वाचा मानला आहे तो हा की माणसांमध्ये एवढे साहस असले पाहिजे की एखादे तत्व उचित म्हणून समजल्यावर जरी कोणी सोबती नसला तरी धैर्याने त्या तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. सल्लेख सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी या मुद्द्यावर भर दिला आहे. तेथे ते म्हणतात, तुम्हाला आपले मन निर्मल बनवण्यासाठी निश्चय करायलाच पाहिजे की जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी आम्ही हानिकारक कृत्य करणार नाही. जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी आम्ही हत्या करणार नाही. जरी दुसरे लोक चोरी करीत असले तरी आम्ही चोरी करणार नाही. जरी दुसरे लोक श्रेष्ठ जीवन व्यतीत करीत नसले तरी आम्ही श्रेष्ठ जीवन व्यतीत करणारच. जरी दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करीत असले, जोरजोराने निषेध करीत असले, बडबडत असले तरी आम्ही तसे करणार नाही. जरी दुसरे लोक लोभी असले तरी आम्ही लोभ धरणार नाही. जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी आम्ही द्वेष करणार नाही. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी आम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गापासून विचलित होणार नाही. जरी दुसरे लोक सत्याविषयी चुकत असले, मुक्तीविषयी चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि मुक्ती या दोन्ही मार्गांपासून विचलित होणार नाही. जरी दुसरे लोक आळस आणि तंद्रीच्या अधीन असले तरी आम्ही मात्र या दोषांपासून विमुक्त राहणार. जरी दुसरे लोक गर्विष्ठ आणि उद्धट असले तरी आम्ही मात्र विनम्र स्वभावाचे राहणार. जरी दुसरे लोक शंकाग्रस्त असले तरी आम्ही मात्र निशंक राहणार. जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, दुष्टसंगत, आळशीपणा, अश्रद्धा, निर्लज्जपणा, सत असत विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इत्यादी दोषांनी युक्त असले तरी आम्ही मात्र या दोषांच्या विरोधी असलेले गुण अंगी बाणवणार. जरी दुसरे लोक लौकिक वस्तूंना चिकटून असले तरी आम्ही मात्र अशा वस्तूंना न चिकटता त्यागशील राहणार. हे चुंदा, चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्माची गोष्टच काय तर संपूर्ण विज्ञान, जाणीव सुद्धा चेतनेमुळे प्रभावित होते. म्हणून मी सांगतो, हे चुंदा, माणसाने करावयाचे ते सर्वच संकल्प जे मी वर तपशिलाने सांगितले आहेत त्याविषयी माणसाने दृढनिश्चयी व्हायला पाहिजे. भगवान बुद्धांच्या मतानुसार हाच धम्माचा उद्देश होय. जय भीम, नमो बुद्धाय.